मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता रुक्मिणीला म्हणते आपल्याला अजून बरेच खेळ खेळायचे आहेत. लग्नानंतरचे जे विधी असतात ना, ते अंगठी वगैरे शोधायचे, ते खूप खेळ खेळायचे आहेत. रुक्मिणी म्हणते तुला म्हणायचंय काय म्हणजे? मग आता सिंधू म्हणते मी सांगितलं ना एकदा, खेळ खेळायचे आहे म्हटल्यावर खेळायचे आहेत. म्हणून ती सर्वांना तयारीला लागा असं सांगते. तेव्हा राघव म्हणतो हे बघ, मी तुला माझी बायको मानत नाही आणि हे लग्नानंतरचे विधी खेळ आहेत ना, ते खेळ मी खेळू सुद्धा शकत नाही. तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो. मग आता सिंधू म्हणते लंबू, मी तुला काय म्हटलं, ऐक ना जरा. अरे तुला खेळ खेळावे लागतील म्हणजे लागतीलच. त्यावेळी आता राजश्री म्हणते हे बघ राघव, तू जर हिचं ऐकलं ना तर मग बघ. अरे तू IPS ऑफिसर आहे ना, हिचा पत्ता अगोदर कट कर बरं, किंवा हिला घराबाहेर काढ अगोदर. मग आता राघव म्हणतो आई जरा शांत राहा. ती म्हणते हे बघ, मला कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये. आता तुला जर हिला घराबाहेर काढायचं नसेल ना, तर मीच हिला हाताला धरून घराबाहेर काढेन. तेव्हा आता राजश्री ही खूपच चिडलेली असते आणि सिंधूचा हात पकडायलाच निघते. आता राघव हा आता त्याच्या आईला बाजूला घेऊन जातो. तो आता राजश्रीला रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो आई जरा तू माझं ऐक, खुर्ची घे, इथे बस आणि शांतपणे मी जे काही सांगतोय ना ते फक्त ऐकायचं. मग आता मला खुर्ची वगैरे काही नकोय. तू जर त्या चोरटीबद्दल मला काही सांगणार असशील तर मला ऐकायचंच नाही, असं रागातच आता राजश्री म्हणू लागते. हा राघव पुढे समजावू लागतो आई आपण तिला असं घरातून बाहेर नाही काढू शकत. तेव्हा राजश्री विचारते का? अरे ती आपली सिंधू नाहीये, अरे ती चोरटी आहे, तिने फसवलंय आपल्या सर्वांना. आणि हे बघ, जर तू तिची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालत असेल ना तर मला ते आवडणार नाही. त्यावेळी आता राघव म्हणतो नाही घेत मी तिची बाजू, पण सत्य हेच आहे की तिचं आणि माझं आता लग्न झालंय आणि आपण तिला घराबाहेर काढलं म्हणून तिने जर आपली कंप्लेंट केली तर मग तिने जर आपली पोलीस कंप्लेंट केली तर काय करायचं? मग आता राजश्री विचारते काय करायचं? मग त्या चोरटीला घरात ठेवून घ्यायचं का? आणि तिला आपल्यापासून कसं दूर करता येईल याचा विचार करण्यासाठी तरी मला वेळ दे ना ग आई. आता मी तुला शेवटचं सांगते. ती म्हणते ना तसे खेळ अजिबात खेळायचे नाही. मग आता राघव म्हणतो काय बोलतीयस तू आई? आता ऑलरेडी ती माझी बायको आहे असं आता आपण गृहीत धरून चाललोय आणि काही दिवस काढणार सुद्धा आहे आणि मला फक्त आपल्या घरामध्ये शांतता हवी आहे. तेवढ्यातच सिंधू आता तेथे येते आणि म्हणते अरे लंबू काय? राघव लगेच आता सिंधू जवळ जातो आणि तिला म्हणतो की काय आहे? मग आता ती म्हणते लंबू, तू माझ्याबरोबर खेळ खेळण्यासाठी घाबरतोस म्हणून बाहेर येत नाही ना? राघव म्हणतो हे बघ, मी कुणालाही घाबरत नाहीये, माझ्याकडे तुझ्या विरोधात पुरावे नाहीये ना, म्हणून तुझे हे ट्रॅन्ट्रम मी सहन करतोय. ज्या दिवशी तो पुरावा सापडेल ना तो दिवस शेवटचा दिवस असेल, तेव्हा पाहू असं आता सिंधू म्हणते. आणि चला मी वाट पाहते बाहेर असं म्हणून ती त्याचा पुन्हा आशीर्वाद घेते आणि तेथून जाते. मग आता राघव गालातल्या गालात हसतो आणि राजश्रीकडे पाहत पुन्हा सिरियस होतो. तेव्हा राजश्री म्हणते ऐकलंय मी, सगळं काही ऐकले. अरे कशी बोलते ती, ही पद्धत आहे का बोलायची राघव? तर इकडे आता सिंधू ही सावीच्या रूममध्ये जाते आणि तेथे जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि खूप रडत असते. तिला सावीची खूप काळजी लागलेली असते. आता खूप दिवसानंतर सावीला भेटून तिलाही आनंद झालेला असतो, परंतु ती अजूनही शुद्धीवर नसते. मग आता दुसरीकडे इकडे बाहेर सर्वजण बसलेले असतात. तेव्हा या चोरटीने ना कमालच केली असं रुक्मिणी म्हणते. तेव्हा रेश्मा म्हणते पण असं स्वतःच्याच गृहप्रवेशाचं सामान कुणी आणतं का आणि गृहप्रवेश करून घेतं का, मला सांगा ना आई तुम्ही. मग आता ऋतुजा म्हणते मग आपण सामान द्यायला हवं होतं का? तेव्हा रेश्मा म्हणते मी असं कुठे म्हणाले आई. मग आता त्या सगळ्यांमध्ये चर्चा सुरू असते फक्त सिंधू विरोधात. तेवढ्यातच सिंधू तेथे येते आणि म्हणते हे पब्लिक वगैरे इथे बसला आहे, तुम्हाला त्यांना चहा पाण्याची व्यवस्था नाही करता आली का, असं म्हणून ती सगळ्यांनाच बोलते आणि लगेच म्हणते की इथे आता आपल्याला आणि लंबूला खेळ खेळायचे आहे. घरामध्ये नवीन लक्ष्मी आली आहे, तिचं स्वागत तुम्ही अजूनही केलेलं नाहीये, परंतु काही हरकत नाही, आपल्याला आता काहीतरी करावं लागेलच. हे पब्लिक आलं आहे ना असं म्हणून ती त्या दोन माणसांना उठवते आणि समोर असणारा
तो टी टेबल ती बाहेर काढायला सांगते. तेव्हा सर्वजणी आता तिला म्हणतात, काय चाललंय काय तुझं इथे? मग आता सिंधू कुणाचंही ऐकायला तयार नसते. ती अक्षरशः सर्वांनाच कामाला लावते आणि मग नंतर ती रुक्मिणी आणि राजश्रीच्या खांद्यावर दोन्हीही हात ठेवते आणि म्हणते, कसं आहे ना मदर्स? दोन्हीही मदर्सला मी बोलते की आपल्याला खेळ खेळायचे आहे. असं दुधाचं पाणी करायचं, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि लंबू आणि मी ती अंगठी शोधणार. मला हे खेळ खेळायला खूप आवडतात आणि ते मी खेळणारच. म्हणून ती आता सर्वांना त्याबद्दल सांगू लागते. तेव्हा आता मधू लगेच राघवकडे जाते. तिथे गेल्यानंतर ती राघवला म्हणते, राघव, ते खेळ खेळण्याची अजिबात गरज नाही हा. तेव्हा राघव म्हणतो, खेळ खेळावे लागतील अगं मधू, आणि तू असं का बोलतेस ना, मला कळतच नाही. ती म्हणते, अरे त्या चोरटीचं एवढंही ऐकायची गरज नाहीये. मग आता राघव म्हणतो, माझ्याकडे ऑप्शन नाहीये, तू काही सजेशन देणार आहे का? मग आता मधू म्हणते, हो, तू हाताला काहीतरी जखम करून घे आणि बँडेज बांध, म्हणजे कसं होईल, तिच्याबरोबर तुला खेळ खेळता येणारच नाही. त्यावेळी आता राघव म्हणतो की पाहू काय करायचं ते. तेव्हा मधू म्हणते, पाहू नाही, खेळ खेळायचे नाही तर राघव त्या चोरटीबरोबर अजिबात, असं म्हणून ती आता तेथून जाते. तेव्हा राघव मनातल्या मनात विचार करतो, हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये, कारण तुम्हाला जखम झाली तरी काहीही वाटणार नाही, पण असं मला जखम झाली आणि सिंधूने ते पाहिले ना, तर तिला नक्कीच कसं तरी वाटेल आणि तिला खूप वाईट वाटेल, कारण तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि ते प्रेम करायला तुला कधीच जमणार नाही मधू, असं म्हणून राघव मधूबद्दल मनातल्या मनात तसा विचार करत असतो आणि सिंधू व मधूचं कम्पेअर करतो. तेव्हा आता राघव लगेच बाहेर जातो. तेव्हा चल आपल्याला आता खेळ खेळायचे आहेत, असं म्हणून सिंधू आता त्याचा हात पकडते. तेव्हा आता राघव तिचा हात झिडकारत म्हणतो, मला तुझ्याबरोबर खेळ खेळता येणार नाहीयेत. तेव्हा ती आता शांत होत का, असं विचारते. मग आता बाकी सर्वांनाच आनंद होतो. तेव्हा राजश्री रुक्मिणीला म्हणते, मी म्हटलं होतं ना वहिनी, अहो माझा राघव माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये, आता हिला ना तो चांगलीच अद्दल घडवेल. रुक्मिणी म्हणते, हो ना, अशीच अद्दल तिला घडवायला हवीच. त्यानंतर आता सिंधू सारखी सारखी त्याला विचारते, का नाही खेळू शकत? याचं कारण तुझ्याकडे असेलच ना. मग आता माझ्या हाताला जखम झाली आहे, माझ्या हाताला बँडेज आहे, असं आता राघव म्हणतो. मग आता सिंधू ही म्हणते की असं कसं झालं लंबू, नाही असू शकत तुझ्या हाताला असं बँडेज, कारण मगाशी तर काहीच झालं नव्हतं आणि आता कसं? मग तुला असं वाटत असेल ना, तर तू दुसऱ्या हाताने खेळ. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, पाहिलं ना किती आगाऊ मुलगी आहे ही, मी म्हटलं ना की ही काहीतरी घोळ घालणारच, दुसऱ्या हाताने तरी त्याला खेळायला सांगणारच. मग आता सर्वजण त्याला इशारा करत असतात, खेळायचं नाही तिच्याबरोबर. मग आता सिंधू म्हणते, नाही लंबू, अरे हे विधी तर तुला पार पाडावे लागतीलच. राघव म्हणतो, नाही खेळू शकत, सांगितलं ना तुला एकदा. ती म्हणते, तुला दुसऱ्या हाताने का होईना खेळावं लागेलच. तुझ्या म्हणते, कशी म्हणतीये दुसऱ्या हाताने खेळायचं म्हणून, हिचं ऐकणारच नाही राघव. त्यावेळी आता राघव माझं ऐकणार आहे, असं आता सिंधू म्हणते. आता मधूला खूपच आनंद झालेला असतो की शेवटी राघव फक्त माझंच ऐकणार, हिच्या बरोबर लग्नाचे खेळ खेळूच शकत नाही. आता हिने कितीही जबरदस्तीने राघव बरोबर लग्न केलं असेल ना, तरीही राघव फक्त माझा आहे आणि आयुष्यभर फक्त माझं ऐकणार. तेव्हा राघव म्हणतो, डाव्या हाताने हे खेळ खेळायचे नसतात अगं. मग आता ती म्हणते, तू तर जाम लफडाच केला बरं का, मला हे खेळ खेळायचे आहेत, एन्जॉय करायचे आहेत, असं म्हणून सिंधू म्हणते, एक मिनिट थांबा. तेव्हा ती किचनमध्ये जाते. तेव्हा हिचं नक्की काय चाललंय असं राजश्री विचारते. तेव्हा विनायकालाच माहीत, असं आता रुक्मिणी म्हणते. मग तेवढ्यातच सिंधू आता तेथे येते, तिने झारा आणलेला असतो. तेव्हा आता राघवकडे ती झारा देते आणि म्हणते की तुझ्या हाताला जखम आहे ना, मग याने खेळ खेळायचे. आता सिंधू देखील नवनवीन ट्रिक वापरत असते, ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता तिची ही ट्रिक पाहून आता सर्वजण आश्चर्यचकित होतात. मग आता मोकार ट्रिक आणि ट्रिक्स आहेत आपल्याकडे, कोणाला हव्या असतील तर मला सांगा, असं म्हणून सिंधू आता सर्वांना विचारत असते. सर्वजण आपली मान खाली घालून बसतात. तेव्हा आता राघवच्या हातात झारा असतो, तर आता सिंधू म्हणते 1 2 3 असं म्हणून ती आता खेळायला
करायला लागते. त्याचवेळी राघव म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो झारा बाजूला ठेवतो. लगेच असणारी ती अंगठी शोधू लागतो. दोघेही आता खूप वेळ ती अंगठी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे मधूचा मात्र जळफळाट होतो, कारण जे विधी राघवने माझ्याबरोबर करायला हवे होते हे या कृष्णाबरोबर करतोय. गोष्टीचा तिला आता प्रचंड राग आलेला असतो. त्यामुळेच आता ती रागातच त्याच्याकडे पाहत असते आणि कृष्णाकडे सुद्धा म्हणजे सिंधूकडे सुद्धा. त्यानंतर आता दोघेही ती अंगठी शोधत असताना घरातील सर्वजण रागात त्याच्याकडे पाहत असतात. तर आता बाकी सर्वजण खूप खुश असतात. शेजारचे पाजारचे सुद्धा तिथे आलेले असतात. आता राघव पटकन सिंधूचा हात पकडतो. दोघेही खूपच रोमॅन्टिक होतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. आता सिंधू खूपच लाजू लागते. ते पाहून आता इकडे मधूचा जळफळाट होऊ लागतो. ती राघवला आता इशारा करून सांगते हात सोड तिचा अगोदर. मग आता राघव काहीही बोलत नाही. त्यानंतर आता इकडे सिंधू ही इशारा करते हात सोडा प्लीज. तरीही राघव सोडायलाच तयार नसतो. तेव्हा आता राजश्री म्हणते राघव हात सोड. मग आता राघव पटकन सिंधूचा हात सोडतो. आता अंगठी शोधण्याचा खेळ खेळत असताना नेमकी सिंधूला ती अंगठी सापडते आणि राघव म्हणतो मला सापडली. आता असं म्हणून त्या दोघांमध्येच चाललेलं असतं तर सिंधूच्या हातात ती अंगठी असते. सिंधू म्हणते मी जिंकले, मलाच ती अंगठी सापडली आहे. तेव्हा राघव तिच्याकडे पाहतच राहतो. आता हे खेळ खेळणं आता बंद करा, रुक्मिणी आणि राजश्री म्हणत असतात. त्यावेळी आता नाही, अजून खेळ खेळायचा बाकी आहे. दोघांनी मिळून चॉकलेट खाण्याचा खेळ अजून राहिला आहे असं आता रेश्मा म्हणते. तेव्हा सर्वजण रेश्मावर खूप जोरात ओरडतात. त्यावेळी आता सिंधू म्हणते हो तो खेळ राहिला आहे ना, म्हटल्यावर कसं तो खेळ खेळावाच लागेल. सर्वजण आता खूप चिडले आहेत म्हणून राघव म्हणतो मी हा खेळ खेळणारच नाहीये. सिंधू म्हणते असं कसं लंबू, घाबरलास का तुम्हाला? अरे तुला तर तो खेळ खेळावाच लागेल. मग आता राघव म्हणतो नाही खेळणार. नाही खेळलं तर तू काय करणार आहेस? मग आता सिंधू म्हणते मला असं वाटतंय तू डरपोक आहे, तू घाबरला आहे हा खेळ खेळण्यासाठी. तेव्हा राघव म्हणतो नाही, मी अजिबात कुणाला घाबरत नाही आणि तुला तर नाहीच नाही. म्हणून तो आता तिला म्हणतो की हा खेळ खेळायला मी तयार आहे. तेव्हा सर्वजण अजूनच रागात राघवकडे पाहू लागतात. मधूचा मात्र जळफळाट होत असतो, पण तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. तेव्हा रेश्मा म्हणते हो भाऊजी तुम्ही खेळाच हा खेळ, असं म्हणून ती लगेच चॉकलेट्स आणायला आतमध्ये जाते. तेव्हा सर्वजण आता सिंधू राघवकडे पाहतच राहतात. मग रेश्मा चॉकलेट घेऊन येते. तेव्हा राघव आता हातात चॉकलेट घेतो आणि तोंडामध्ये चॉकलेट ठेवतो. तेव्हा सिंधू आता त्याच्याजवळ येते आणि ते चॉकलेट खाण्याचा प्रयत्न करते. मग आता राघव पटकन दुसरीकडे चॉकलेट घेतो. असं त्या दोघांचं खूप वेळ सुरू असतं. मग पटकन सिंधू आपल्या तोंडामध्ये ते चॉकलेट पकडते. तेव्हा बाकी सर्वांनाच आता खूप राग आलेला असतो. सर्वजण रागात आता राघव आणि सिंधूकडे पाहू लागतात. मात्र रेश्माला खूप आनंद झालेला असतो आणि बाकी सर्वजण तेथे जे असतात ते टाळ्या वाजवतात, कारण सिंधू सुद्धा या गेममध्ये जिंकलेली असते. राघव आणि सिंधू खूप वेळ आता एकमेकांकडे पाहत असतात. ते दोघे नजरच एकमेकांवरून अजिबात हटवत नसतात. त्यामुळे त्या दोघांना असं एकत्र पाहून सर्वांचा मात्र जळफळाट होत असतो आणि सिंधू सगळं काही आपल्या मनासारखं करून घेत असते. तेव्हा आता सर्वजण रेश्माकडेही रागात पाहतात, कारण तिच्यामुळेच हा चॉकलेटचा खेळ सुरू झालेला असतो. या गेममध्ये सुद्धा सिंधूच आता जिंकते. तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात. मग आता सिंधूला रेश्मा म्हणते की आता राघव भाऊजींनी काय करायचं हे लवंग तोडून दाखवायची, तर त्यांनी लवंग तोडली तर ते नक्कीच जिंकतील. तेव्हा कृष्णा म्हणते मी सुद्धा रेडी आहे, बघूयात ना आता नक्की कोण लवंग तोडतंय आणि कोण नाही. सिंधू म्हणते हा खेळ खेळण्यासाठी मी सज्ज आहे, असं म्हणून ती लवंग तोंडात धरते. मग आता राघव अगदी तिच्याजवळ येत असतो. तेव्हा दोघेही अगदी एकमेकांना सारखे पाहतच राहतात. त्यावेळी आता घरातील सर्वजण मात्र रागातच त्या दोघांकडे पाहत असतात. मधूची तर पार रडवेली अवस्था झालेली असते. लंबू अजिबात तू चान्स मारून घेऊ नकोस असं सिंधू म्हणते. मग आता बायको एवढ्या दिवसानंतर जवळ आलीये म्हटल्यावर चान्स तर मारणारच ना, असं राघव आता खूप रोमॅन्टिक होत बोलतो. मात्र सिंधू आता खूपच लाजत असते. त्यानंतर आता घरातील सर्वजण रागात त्यांच्याकडे पाहत असताना रुक्मिणी मनातल्या मनात विचार करत असते यांचं ना आता काहीतरी करायलाच हवं.
असं म्हणून ती राजश्रीला सांगते की चोरटीला राघवपासून दूरच ठेवायला हवं. त्यावेळी आता राजश्री म्हणते हो, त्या चोरटीमध्ये तो काय करतोय सिंधूला पाहतोय म्हणून हे सगळं घडतंय आणि त्याला वास्तवाची जाणीव करून द्यायलाच हवी. तेव्हा रुक्मिणी म्हणते हो, बरोबर आहे तुझं. आता राघव हा सिंधूच्या तोंडात असणारी लवंग तोडणार तेवढ्यातच राजश्री आता उठते आणि म्हणते राघव. तेव्हा राघव आता घाबरूनच पटकन बाजूला होतो. तेव्हा राजश्री म्हणते बस झाला हा आता खोडकरपणा तुझा, ड्युटीवर जायचं नाहीये का? तेव्हा ड्युटीवर तर मी जाणारच आहे असं राघव म्हणतो. सिंधू आता हसतच त्याच्याकडे पाहत असते. मग आता मदर्स, तुला हा खेळ आवडला नाही का? हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असं सिंधू सर्वांना सांगते. आता सर्वांनाच प्रश्न पडतो सिंधू आता नक्की काय करणार पुढे. मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू ही सिंधूला म्हणते मी घरातील कुणाला कळूच देणार नाही की तू सिंधू आहे. तेव्हा सिंधू म्हणते त्यांचं मन पुन्हा जिंकायला मला अजिबात वेळ लागणार नाही. तेव्हा माझा हा विश्वास, हा अतिविश्वास जिंकतो, आता मी याकडे पाहतेच असं म्हणून मधू तिला चॅलेंज करते. आता घरात सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळी आता रुक्मिणी म्हणते ही चोरटी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. हे ऋतुजा म्हणते पण या निर्लज्ज मुलीला घराबाहेर काढायचं कसं? मधू म्हणते मी काढणार तिला घराबाहेर असं म्हणून ती आता तशी शपथच घेते. राघवला आता मधूचा खूप राग येतो. त्यानंतर सिंधू राघव बेडरूममध्ये असतात. राघव एकटक तिच्याकडे पाहतो. ती विचारते काय पाहताय? राघव म्हणतो की मी माझ्या सुंदर बायकोकडे पाहतोय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.